जय महाराष्ट्र. भाजपचे साटम ते म्हणत होते की फील्डवरती उभे आहोत, घरात बसून पोस्ट किंवा स्टेटमेंट लिहित नाही आहोत. आणि आजपर्यंत आपण पावसामध्ये कधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरेला मुंबईकरांनी रस्त्यावरती उतरलेलं बघितलंय का? नाही बघितलंय. इस हादसे के बाद इसने अपनी याददाश्त खो दी. अब ये कुछ भी याद नहीं रख पाता है. इस बीमारी को हम कहते हैं शॉर्ट टर्म मेमोरी लॉस. साटमने हा व्हिडिओ बघा जेव्हा आदित्य साहेब स्वतः मुंबईचा पावसाचा प्रश्न पाणी तुंबते याच्यावर स्वतः त्याच्यामध्ये रस्त्यावर उतरून त्याची पाहणी करत होते. पण त्याच साटमला मला प्रश्न विचारायचा की 103% तुमची नालेसफाई होऊन सुद्धा मुंबईमध्ये जे रस्त्याचे तुंबलेत किंवा झाडं कोलमडली सर्वत्र आमच्या महापौर आणि उपमहापौर, सभागृह नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन 100% नालेसफाई पूर्ण तुमची नालेसफाई होऊन सुद्धा मुंबईमध्ये जे रस्त्याचे तुंबलेत किंवा झाडं कोलमडली सर्वत्र झाडं पडलीत आणि त्याच्यानंतर ते झाडं बसच्या वर पडल्याने मुलगा दगावला आणि एक मॅल मध्ये पडला. त्यावेळी निर्लज्जासारखे तुम्ही जेव्हा हसत होते, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हिंदमाताचे इथं जे पाणी तुंबणार नाही किंवा जमा होणार नाही याच्यासाठी जी उपक्रम राबवले गेले ते तुम्ही बघितलेत का? परिसर आहे मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली की या ठिकाणी पाणी जे आहे ते पाणी साचायला सुरुवात होतं. गेल्या वर्षी या ठिकाणी जे आहे ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या पूर्ण आधिपत्याखाली जे आहे ते या ठिकाणी प्रकल्प सुरू होता आणि याच प्रकल्पाचं काम यावर्षी पूर्ण झालं आणि याचमुळे हिंदमातामध्ये पाणी साचत नाही. राजकारणातल्या गलिच्छ ऑपरेशन्सकडे सत्ताधारी जितकं लक्ष देत आहेत तितकंच मुंबईवर, मुंबईकरांवर लक्ष दिलं तर बरं होईल. नाहीतर कुठं ना कुठं घोटाळ्यामध्ये वापर करायचा हीच यांची नीती आहे. साटम थोडंसं साटमच राहा, चाटम होऊ नका.